पशुपालक मित्रांनो नमस्कार. स्काय ॲग्रो बारामती या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपलं दूध जर डेअरीसाठी घालत असाल तर दूध काढल्यानंतर लगेच ते गरम असतं, म्हणजे टेम्परेचर त्याच्यामध्ये जास्त असतं. तर ते दूध काढल्या लगेच गरम दूध हे आपण डेअरीसाठी घालू नये, कारण की जर दुधाचं टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या दुधाची फॅट कमी लागण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस कुठल्याही वस्तूचं टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस ती वस्तू ही प्रसारण पावते. उदाहरणार्थ जर आपण तूप गरम केलं तर ते तूप पातळ होतं, म्हणजे त्याची घनता कमी होते. त्याच पद्धतीने जर दूध हे थोडं गरम असेल तर त्याचे फॅट कमी लागण्याची शक्यता असते. पण जर आपण दूध काढल्यानंतर एक अर्धा तास किंवा 1 तास ठेवलं आणि त्याला जरा थोडं थंड होऊ दिलं तर ते दुधाची फॅट जास्त लागते. परिणामी म्हणजे जे गरम दूध आहे, टेम्परेचर जास्त आहे, त्या दुधापेक्षा थंड दुधाची फॅट ही 100% जास्त लागते. त्याच्यामुळं सर्व पशुपालक मित्रांनी याची काळजी घेतली पाहिजे की दूध काढल्या लगेच डेअरीला न घालता ते अर्धा ते 1 तास थंड होऊ द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच डेअरीसाठी घातलं पाहिजे. धन्यवाद.